श्री शिवाय नमस्तुभ्यम सर्व शिवभक्तांना मी आज चाकरवाडी शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी कसं जायची व्यवस्था आहे, कसं जायचं, कोणत्या ठिकाणून तुम्हाला कसं यायचं या व्हिडिओमध्ये आपण आज ते बघणार आहोत। तर ही आपलं कथास्थळ आहे। या ठिकाणी आपल्याला कसं यायचं हे मी सांगतो, जेणेकरून आता तुम्हाला जवळपासचे जे रेल्वे स्टेशन आहेत तर आपण त्याआधी सगळ्यात आधी रेल्वे स्टेशनची माहिती घेऊयात आणि रेल्वे स्टेशन आणि त्यानंतर आपण बस वगैरे व्हेकलची जे आपण माहिती आहे तर ते आपण माहिती घेऊयात। तर चला तर मग आता मी तुम्हाला सांगतो की रेल्वे स्टेशन आपल्याला या कथास्थळापाशी येण्यासाठी कोणकोणते सोयीचे होतात। तर सर्वप्रथम आपण रेल्वे स्टेशन बघणार आहोत पुण्यामधील। तर हे पुणे जंक्शनचं रेल्वे स्टेशन आहे, तिथून आपण जवळ या ठिकाणाहून आपल्याला जे आपलं कथास्थान आहे ते आहे आपल्याला 280 ते 300 किलोमीटर। त्यानंतर आपण पाहूयात संभाजीनगरचं रेल्वे स्टेशन, ज्या ठिकाणून आपल्याला हे कथास्थळ पडतं 130 किलोमीटर। आणि तिसरं रेल्वे स्टेशन आहे हे परळी वैजनाथचं, ज्या ठिकाणाहून आपल्याला हे कथास्थळ जे आहे तर जवळ पडणार आहे। इथून आपल्याला फक्त आणि फक्त 90 किलोमीटर जायचं आहे। परळी वैजनाथवरून 90 किलोमीटरच्या अंतरावरती आपले हे कथास्थळ आहे। तर या प्रत्येक ठिकाणून आपल्याला बीड बस स्टँडवरती यावं लागतं। बीड बस स्टँडवरून चाकरवाडीचं जे अंतर आहे तर ते 30 किलोमीटरचं अंतर आहे चाकरवाडी पाटीवरती तुम्हाला येण्यासाठी। आणि तिथून आपली कथास्थळ जे आहे तर चाकरवाडी पाटीवरतून 3 ते 4 किलोमीटर मध्ये गावामध्ये अंतर आहे, ज्या ठिकाणी हे आपलं सभा मंडप वगैरे जे आहे तर उभारण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण थांबून शिवमहापुराण कथेचा आनंद घेऊ शकतो। तर आणखीन एक माहिती म्हणजे की मांजर सोंब्यावरतून आपल्याला फक्त चाकरवाडी हे 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच सुंदर माहिती तुम्हाला भेटत राहील।